नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण ग्रामसेवक पदासाठी परीक्षा दिलेली असेल तर सदरील पदाचे जे नॉन पेसा डिस्ट्रिक्ट आहेत त्यांचे निकाल लागलेले आहेत. तर आपल्याला आतुरता लागली असेल की आपल्याला ग्रामसेवक पदासाठी पगार किती मिळतो, या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ 2 ते 3 मिनिटाचा असेल, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक कंत्राटी पदावर असताना पगार किती मिळतो आणि ग्रामसेवक हे पद परमनंट झाल्यानंतर पगार किती मिळतो याची सॅलरी स्लिप सहित माहिती बघणार आहोत. चला मग बघूया. कंत्राटी ग्रामसेवक म्हणून काम करताना मिळणारे वेतन किती असते? तर मित्रांनो, कंत्राटी ग्रामसेवक म्हणून पदावर कार्यरत असताना वेतन मिळत नाही, तर ते असते मानधन. मानधन मिळते ते कंत्राटी पदावर असताना. तर पदाचे नाव बघू शकता, ग्रामसेवक. या पदासाठी 16,000 एवढे आपल्याला मानधन मिळते दर महिन्याला. यामध्ये दुसरे कुठलेही भत्ते वगैरे मिळत नाहीत. ज्या वेळेस आपण हे कॉन्ट्रॅक्च्युअल पदावर कार्यरत असतो त्यावेळेस आपल्याला 16,000 एवढे मानधन दिल्या जाते. पुढे बघा. आता कंत्राटी ग्रामसेवक यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर मिळणारे वेतन. 3 वर्ष आपण त्या पदावर कार्य केल्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक म्हणून आपल्याला पुढे वेतन मिळते. तर या ठिकाणी बघू शकता पदाचे नाव आणि वेतन श्रेणी दिलेली आहे. आपण 7व्या वेतन आयोगानुसार आता सध्या ग्रामसेवक पदासाठी पगार किती मिळतो हे बघूया. पदाचे नाव आहे ग्रामसेवक. तर S8 म्हणजे S8 ही वेतन श्रेणी ग्रामसेवक पदासाठी लागू होते आणि 25,500 ते 81,100 या गटातील वेतन श्रेणी आपल्याला मिळते. म्हणजे कमीत कमी 25,500 आणि जास्तीत जास्त 81,100 इतके वेतन ग्रामसेवक पदासाठी परमनंट झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. पुढे बघा. आता वेतन संरचना कशी असणार आहे? ग्रामसेवक पदाला जे वेतन मिळते, तुम्हाला सॅलरी स्लिप म्हटलं होतं, ती सॅलरी स्लिप म्हणजे ही अशी असणार आहे. या ठिकाणी वेतन संरचना आणि रक्कम दिलेली आहे. मूळ वेतन, तर मूळ वेतन आपण बघितलेले आहे. S8 ही श्रेणी मिळते आपल्याला. त्यामध्ये 25,500 हे बेसिक वेतन आहे. म्हणजे कंपल्सरी मध्ये एवढे आपल्याला बेसिक मिळणारच आहे. त्यामध्ये आपल्याला आपण कुठल्या ठिकाणी कार्यरत आहात, एखादं खेडं असेल, गाव असेल किंवा शहर असेल, तालुका असेल, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ही अमाऊंट आपली बदलणार आहे. या ठिकाणी बघू शकता महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलोवन्स हा 79,05 7,905 एवढा मिळतो. त्यानंतर ग्रामसेवकाला घरभाडे हे देखील इतर भत्त्यामध्ये मिळते. त्यामध्ये आपल्याला 4,590. आपण शहरामध्ये राहत असाल तर ही अमाऊंट वाढू शकते किंवा गावामध्ये राहत असाल तर ही अमाऊंट कमी होऊ शकते. त्यानंतर ग्रामसेवक पदासाठी वाहतूक भत्ता देखील मिळतो. तो असतो 2,358. या ठिकाणी बघू शकता मूळ वेतन, महागाई भत्ता, घरभाडे, वाहतूक भत्ता हे सर्व एकत्रित केल्यानंतर आपल्याला जे एकूण वेतन ग्रामसेवक पदासाठी मिळते ते असते 40,353. हे एवढे कमीत कमी पेमेंट आपल्याला ग्रामसेवक पदावर कार्यरत झाल्यानंतर मिळते. अशाच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.